आपली अशी PVC असते ही अशा प्रकारे काढताय. मित्रांनो, आपण आता PUC काढायला चाललोय गाडीची. PUC काढण्यासाठी काय डॉक्युमेंट लागत, काय नाही, काय प्रोसेस आहे ते तुम्हाला सगळं सांगणार आहे. पूर्ण व्हिडिओ बघा. इथं PUC निघते. आता बघू आपण काय काय लागतं. हे PUC अशा प्रकारे काढताय. सगळे पहिले डिटेल्स घेता. हे बघा, इथे काहीतरी लावलेलं असते. इथे सायलेन्सर मध्ये हे लावतं हे PUC काढण्यासाठी. असं असतं इथे सगळं काही. ते काय असतं ते लावलेलं ते रेस करायची का? बर ठीक आहे. हे सायलेन्सर मध्ये हवा जे आहे का ते तिकडे घेते. पोल्युशन म्हणजे गाडी आहे की नाही योग्य. PUC का काढावं लागते आपल्याला जर कुठे जायचं असेल बाहेर राज्यात? थोडी वाढवायची का? नाही जमाने ते थोडी वाढवा म्हणाले ते. यांना पण PUC काढायची वाटतं. दुसरं जायचं वाटतं यांना. PUC खूप झंझट झालो आता. गाडी आता ही काय पोल्युशन करते का राव गाडी? आता घेतलेली 2-3 वर्षापूर्वी तरी पण. आ झाली का? बर, झालं आपलं काढून. इकडे लावू अशी, इथं लावतो अशी. पण गाड्याची PUC काढायची वाटतं सगळ्या गाड्यांची. 27-66 आपली अशी PUC असते ही. किती द्यायचे काका? 70 रुपये घेते PUC साठी. अशी नळी असते PUC काढण्यासाठी. हे नळी सायलेन्सर मध्ये टाकतं, त्याच्यानंतर एक्सलेटर देतं ते आणि चेक करतं. मग चला, अशा प्रकारे मित्रांनो आपली PUC काढून झाली फक्त 70 रुपयामध्ये. जर कुणाला काढायची असेल तर काढू शकता. आणि जालन्यामध्ये जर कुणाला काढायची असेल PUC तर हे PUC सेंटर मोतीबाग पासून आपण सरळ इकडे संभाजीनगर चौफुलीकडे येतो का, राईट साईडलाच तुम्हाला लागतं बघा. PUC सेंटर रोडलाच तुम्हाला पाठी दिसेल. मोतीबागच्या थोडंसं समोर यायचं आणि संभाजीनगर चौफुलीच्या थोडंसं अलीकडे हे PUC सेंटर आहे. तो PUC काढायला काहीच एक डॉक्युमेंट लागत नाही, फक्त तुमची गाडी लागते. पण 70 रुपयामध्ये PUC काढू शकता फक्त. त्याच्यामुळं प्रत्येक गाडीवाल्याने PUC ही काढून घेतली पाहिजे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर फॉलो करायला विसरू नका आणि एक लाईक तर बनतोच.